आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश। रोहित पवारांसमोरच गिरीश महाजनांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवर चर्चा। अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री शेतकरी आंदोलकांची भेट घेणार। कर्जमाफीच्या अटीबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, आंदोलकांचा सरकारला इशारा। मी जळगावात 11 दिवस कापसाच्या मुद्द्यावर उपोषण केलं, माझ्या आंदोलनाकडे बघायचंही नाही, असा अजितदादांचा कडक निरोप होता। रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी महाजनांनी अजित पवारांसंदर्भातील जुना किस्सा सांगितलाय। जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष छाया पाटील आणि मंत्री गिरीश महाजनांमध्ये भेट। महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती, तर रुग्णालयातील कामांसंदर्भात भेट असल्याचं छाया पाटलांचं स्पष्टीकरण। राज्यात विधान परिषद निवडणुकीत सर्व ठिकाणी महायुतीकडून आपापल्या पक्षातील नगरसेवकांना व्हीप बजावले जाणार, तर नाशिक तसंच इतर ठिकाणी दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून व्हीप बजावले जाणार असल्याची चर्चा। प्रचार थांबवला पण उमेदवारी आजही कायम, गीते समर्थकांची पोस्ट। नाशिकमधून गोकुळ गीतेंची माघार, तरीही समर्थकांकडून मात्र सोशल मीडियावर प्रचार सुरू। महायुतीच्या नेत्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली आहे। रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, संदीपान भुमरे आणि खोतकर तसंच सत्तारांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे। नवी मुंबई महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव नाही। नवी मुंबईत आज आरोग्य सेवा कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार। निमंत्रण पत्रिकेत गणेश नाईक, नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदेंचा समावेश। खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाझे आणि विनायक राऊत बैठकीला उपस्थित, तर संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकरांची ऑनलाईन हजेरी। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट। मातोश्रीवरील बैठकीला 3 खासदार अनुपस्थित। धोंड्याच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे खासदार संजय जाधवांची बैठकीला दांडी। भाऊसाहेब वागचौरे कालपासून नॉट रिचेबल, तर मुलगा आजारी असल्यामुळे ओमराजे निंबाळकर गैरहजर। तिन्ही खासदार ऑनलाईन उपस्थित होते। ऑनलाईन उपस्थित असलेले खासदार मातोश्रीवर येऊन भेट घेतील। अनुपस्थित खासदारांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुढील महिन्यात पुन्हा बैठक होणार, संजय राऊतांची माहिती। ऑपरेशन टायगरवरून शिंदेंची सेना आणि ठाकरेंच्या सेनेत खडाजंगी। ऑपरेशन टायगर काय, आम्हीही ऑपरेशन लांडगा करणार, प्रतापराव जाधवांनी केलेल्या दाव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार। परभणीतील ठाकरे सेनेची अंबादास दानवेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला खासदार संजय जाधव गैरहजर। विधान परिषदेचे मवियाचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांच्या प्रचारार्थ बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। कर्जमाफीच्या मुद्द्यावर 16 तारखेला ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची माहिती, कर्जमाफी, पीक कर्ज, शेतकऱ्यांना मिळणारी वीज या मुद्द्यांवर आंदोलन करणार। सरकारनं तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करावे, तुकाराम मुंढे भेसळ करणाऱ्यांना नीट करतील, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीत कोसळली। दुर्घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर 8 जण गंभीर जखमी। मृतांमध्ये 4 महिला आणि लहान मुलांचा समावेश। म्हसवड पंढरपूर मार्गावरील दुर्घटना। सोलापूर विहीर दुर्घटना अतिशय दुर्दैवी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विहीर अपघात दुर्घटनेचा आढावा। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर। अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार। विहीर अपघातावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया, तर रस्ता बांधताना सर्वे झाला नाही का, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, आमदार उत्तम जानकर आक्रमक। कोपरगावातील आणखी एक भोंदू अशोक खरातला अटक करण्यात आली आहे। तसंच माया कुसळकर या महिलेलाही राहत्यावरून अटक करण्यात आली आहे।
सांगलीच्या अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोंदून विविध पूजा आणि विधींसाठी 51,000 रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। खारघरमध्ये प्रणित मोरेच्या सोसायटीत जाऊन महिला संघटनेचा निषेध। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आलाय। राज्यातील शाळा आजपासून सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार। पनवेलच्या वहाळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्री फडणवीस विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून साताऱ्यातील दुर्गम भाग कांदाटी खोऱ्यात शालेय विद्यार्थ्यांना मदत। 250 विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचं वाटप। मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनचं आगमन 20 जूनपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता। हवामान अभ्यास अर्थेय शेट्टींचा अंदाज। अल निनोचा प्रभाव आणि अफगाणिस्तानातील वाऱ्यानं मान्सूनची वाट अडवली आहे। गोंदियामध्ये धरणांमधील पाणीसाठा घटला। शिरपूर धरणातील पाणीसाठा 6% कालीसरार धरण कोरडं पडलं असून पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचे आदेश। मान्सून लांबल्यानं नाशकात जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता। जिल्ह्यातील धरणांमध्ये 25.39% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे।